मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतोय. एक सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका शेरने करणार आहोत, एक शायरीने करणार आहोत. धूल चेहरे पे थी, धूल चेहरे पे थी, कम वक्त हम आईना साफ करते रहे. बघा, धूळ ही चेहऱ्यावरती आहे, पण आपण पुढचा आरसा साफ करत बसलोय, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. धुळी चेहऱ्यावर बसलेली आहे, पण कसं आपल्याला ते आरसा मध्ये चुकी आहे, चुकी ही आरशाची आहे. त्यामध्ये आपला चेहरा हा साफ दिसत नाही. आपला चेहरा चांगलाच आहे, आपल्या चेहऱ्यावरती कुठलीही धूळ नाही, हे दाखवायचा जणू ते प्रयत्नच करतात. तुम्हाला कळलं असेल आपल्याला कुठल्या विषयावरती बोलायचं आहे, धूळ कोणती आहे, आयना कोणता आहे, नेमकं प्रकरण काय आहे. आज या विषयावरती का बोलावं असं वाटलं तुम्हाला कळलं असेलच. बघा, जी यांच्या चेहऱ्यावरती धूळ जी आलेली आहे, हे धूळ ही स्वपक्षाची नाही, हे धूळ आहे ती म्हणजे अहंकाराची. ही मी गोष्टी काय बोलते, कारण एक शिवसेनेचा हितचिंतक, एक माजी शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून एक कळकळ वाटते किंवा तळमळ वाटते. पोट तिडकीमुळं ते आम्हाला वारंवार बोलावं लागतं. कारण आमच्यासारखेच असे असंख्य शिवसैनिक असतील, त्यांना हे जे योग्य आहे त्या गोष्टी कळाल्याच पाहिजे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्रामधील वाघाची गर्जना, वाघ गर्जना. त्या गर्जनेपुढे मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, बाळासाहेबांच्या आवाजाला कुठेच आणि कुणीच तोड त्यावेळी दिले नव्हते. दिल्लीची पक्षश्रेष्ठी हे मातोश्रीवरती यायची, पण आता त्याच मातोश्रीवरती ममता बॅनर्जी येतात, त्याच मातोश्रीवरती मुस्लिमांचे मोर्चे येतात, त्याच मातोश्रीवरती इम्तियाज जलील येतात. आज इथपर्यंत हे गोष्टी येऊन ठेपल्या. आता नेमकं यापूर्वी झालं होतं काय आणि आता नेमका असा कुठला मोठा गौप्यस्फोट झालाय, त्यामुळे आपल्याला आज बोलावं लागतंय. हा म्हस्के एक खासदार आहेत शिंदे गटाचे. त्यांनी काल बोलताना एक शब्दाचा त्यांनी उल्लेख केला होता की मी घर सोडून जातो, माझं काहीतरी तुम्ही ऐका, नाहीतर मी घर सोडून जातो. बाळासाहेबांचा आवडता मुलगा हा उद्धव ठाकरे साहेब. त्यांना अजूनही मुलं आहेत, पण जास्ती नाव बाळासाहेब म्हटलं की उद्धव साहेबांचं येतं. याच्या बाकीची फॅमिली बॅकग्राऊंड कोणालाच माहिती नाही. मग उद्धव ठाकरे साहेब जे आहेत, आज पाठीमागं ज्यावेळेस नारायण राणे सेनेमधून बाहेर पडले, त्यावेळेस सुद्धा यांची हीच धमकी होती की मी घर सोडून जाईल. राजसाहेबांची सुद्धा बारी तीच होती. राजसाहेब बोलायचे की शहर तुम्ही सांभाळा, ज्या ठिकाणी आपला प्रभाव कमी आहे त्या ठिकाणची जबाबदारी मी घेतो. पण तेही गोष्ट यांना मान्य नव्हती, त्यामुळे त्यांनी परत तीच धमकी दिली की मी आता घर सोडून जातो. मग नाईलाज असतो, बाळासाहेबांची इच्छा असतानाही राजसाहेबाला थोडंसं दूर ठेवावं लागलं, असा आरोप हा मस्केने केलेला आहे. ते खासदार आहेत, ते शिवसेना गटाचेच आहेत, शिंदे साहेबांच्या. मग हे उद्धव ठाकरे साहेब नेमकं यांना आयुष्यामध्ये साध्य काय करायचं होतं. आता आमचे एक विश्लेषक आहेत सुशीलजी कुलकर्णी, त्यांनी अतिशय समर्पक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. का उदाहरण मलाही आवडलं, खूप मनाला भावलं. सुशीलजीने सांगितलंय की रामाच्या मुलांचं कुठं मंदिर आहे का, लव आणि कुशांचं कुठंच मंदिर नाही, पण हनुमानाचे मंदिर, मारुतीचे मंदिर हे प्रत्येक गावामध्ये, वाडीवर, पाड्यावर, वस्तीवर, हे प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी रामाचे सुद्धा मंदिर नाहीत पण हनुमंताचे मंदिर आहेत, एक भक्त म्हणून, किंवा श्रीकृष्ण असतील, हे कुठलेही मोठे मोठे महापुरुष, ह्या महापुरुषांचे मंदिर त्याहूनही जास्त त्यांच्या शिष्यांचे मंदिर आहे, त्यांचा वारसा त्या शिष्यानं चालवलाय. मग त्या ठिकाणी बाळासाहेबांचा सुद्धा वारसा शिंदेनी पेललाय, तो आपल्या खांद्यावरती घेतलाय. हे त्यांनी त्या उदाहरणातून दाखवून दिलंय की शिंदे हे शिवसेनेचे हनुमानच आहेत. त्यांनी त्यांची जबाबदारी आहे ते आपल्या खांद्यावरती घेतली. त्यांनी वैचारिक जो वारसा आहे तो वारसा हा चालवलाय.
त्यांनी सांगायचा हा प्रयत्न केला, तो खूप छान होता प्रयत्न. मग आता नेमकं हे चाललंय काय की हिंदुत्व आणि पुरोगामित्व यामध्ये उद्धव साहेबांची झालेली फसगत, या ठिकाणी त्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही. त्या ठिकाणी त्यांना सगळ्या लोकांनी घेरलं होतं त्यावेळेस. राऊत असतील, आदित्य असतील किंवा त्यांची रश्मी वहिनी असेल, हे सगळे लोकांनी घेरलं. आपलं असंही म्हणता येत नाही, कारण ते का लहान नाहीत, ते कर्ता पुरुष शिवसेना प्रमुख शिवसेनेचे त्यावेळेस. मग ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरती धूळ आली आहे, ते धूळ त्यांना दिसलीच नाही कधी. नेमकं हिंदू देशाचं त्यांनी राजकारण चालू केलं, ते काकांच्या शरद पवारांच्या हाताला धरून. तेही महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रानं एक माणूस सोडून जाईल, 2 माणूस सोडून जातील, 3 सोडतील, 4 सोडतील, 40-40 आमदार आणि तत्कालीन सत्तेमधील 8-8 मंत्री का सोडून जातील? कुणाला सत्ता कुणाला नकोय? आता हे सांगतात ईडीला भेले, सीआयडीला भेले, सीबीआयला भेले, कुणालाच कोणी भेट नाही. त्या ठिकाणी आता पाठीमागं 2-3 नगरसेवकांनी प्रवेश केला. जायचे कारण काय आहेत? या सर्व ज्या लोकांनी शिवसेना उद्धव साहेबांची साथ सोडली, ते प्रत्येक जणाचा एकच कॉमन प्रश्न आहे, ते म्हणजे शिवसेनेमध्ये नेतृत्वाला इज्जत नाही कुणाच. आणि दुसरं आहे, शिवसेना प्रमुख कुणालाच वेळ देत नाहीत. मातोश्रीवरती सर्वांना तटकाळून तिथं थांबावं लागतं. कारण ज्या माणसानं फेसबुक लाईव्ह करून आपलं करिअर, जे यांना करिअर भेटलं होतं 2.5 वर्षाचं, त्यांनी फक्त फेसबुकवरूनच घातलंय पूर्णपणे. आणि तुम्हाला एक गोष्ट आठवते का? तुम्हाला सांगावीशी वाटते गोष्ट मला ती, की बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस त्यांनी दोघांना मुख्यमंत्री केलं, मनोहर जोशींना आणि नारायण राणेंना. पण त्यांनी कधीही स्वतःच्या घरातील कुणाला मंत्रीपद असेल किंवा आमदारकी असेल किंवा एक मुख्यमंत्रीपद असेल, त्यांनी कुठलंही पद त्यांनी घेतलं नाही. ते नेहमी किंग मेकर म्हणून वावरले आणि ते जगलेही किंग मेकर म्हणूनच. पण उद्धव ठाकरे पूर्णपणे विरोधाभास. त्यांनी सुरुवातच केली सत्तेपासून, स्वतः मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आदित्यच्या मोहापोटी जे एक हिंदी भाषिक मॅडम आहेत चतुर्वेदी, प्रियंका चतुर्वेदी, त्यांनी सडकून टीका केली होती पाठीमागं शिवसेनेवरतीच. सुषमा अक्काने पण तेच केलं. ज्या लोकांनी यांना शिव्या घातल्या त्या लोकांना यांनी जवळ केलं आणि ज्यांनी निष्ठा पाळली त्यांनी यांना गेट आउट केलं. बघा, त्यांनी सोबत घेतलं कुणाला आणि त्यांनी गेट आउट केलं कुणाला, हे तुम्हाला कळलं असेल. म्हणजे एखादा पक्ष, एखादा व्यक्ती अधोगतीकडे जातो तो कसा असतो. कारण गांधी घराण्यामध्ये सत्ता आहे, ते आज पक्ष नामशेष व्हायच्या मार्गाला आलाय. आणि हेच अनुकरण हे या ठिकाणी ठाकरे कुटुंब करत आहे. हे मी नाही म्हणत, हे पूर्ण महाराष्ट्रात दिसतंय हो. पण काही लोकांना फक्त भाजपला विरोध करायचे म्हणून त्यांनी अशा गोष्टी सुद्धा पांघरून घालतात आणि सगळ्या गोष्टी गप्प पाहतात. का? फक्त आम्हाला भाजपला विरोध करायचा आहे, त्यामुळे आम्हाला यांना सपोर्ट करायचं. फक्त याच गोष्टी आहेत. त्यामध्ये लॉजिक्स असतील, काय असतील, त्यामध्ये ह्यांचं काही देणं घेणं नाही. आता वकबिलाचा मुद्दा येतो, कुठलाही मुद्दा येतो, त्यावेळेस हे पुढे असतात. पण पश्चिम बंगालमध्ये जे काही तिथं प्रकरण चाललंय त्यावरती हे महाशय काहीच नाही बोलणार. दिशा सालेन असेल त्यावरती काहीच नाही बोलणार. म्हणजे आपलं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं उघडून बघायचं, हे यांची जी मनोवृत्ती आहे ही वाढत चालली आहे. पण जे हिंदुत्व, पुरोगामित्व यामध्ये जी यांची जी पात्रता आहे, यांची जी इमेज होती, ती इमेज पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. याला नेतृत्व एकच असावं, तर ते बदललं नेतृत्व, तर ते नेतृत्व मातीमोल होतं. आता मातीमोल व्हायची अवस्था त्यांची येऊन ठेपलेलीच आहे. कारण त्यांना अशा पडावामध्ये त्यांना वडिलांचे व्हिडिओ दाखवावे लागतात, त्यांच्याच AI मधून बनवून लोकांना दाखवावं लागतं की बाळासाहेबांनी असे बोलले असते. पण ते कधीच बाळासाहेब तसे बोलले नसते. बाळासाहेबांनी कधीच कमळाला कमळाबाई, गद्दार, ह्या त्या कशा गोष्टी करतील? कारण त्यांनीच हे सगळे पक्ष वाढवलेत, वागवलेत महाराष्ट्रामध्ये.
त्यांनी सेना उभा केली, स्वप्न सत्यामध्ये उतरावलं, किंगमेकर बनले. बाळासाहेबांच्या पुढे कुणाची बोलायची हिंमत सुद्धा होत नव्हती. एक जे ते शब्द बोलायचे तो शब्द त्यांनी कधी परत घेतला सुद्धा नाही आणि ते कधीच पलटूराम नव्हते. ज्या वेळेस राष्ट्रवादी सोबत युती करणार होतं भाजप सत्तेसाठी, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुमच्या सोबत जर राष्ट्रवादी येत असेल तर मी सत्तेपासून दूर राहतो, तुम्हाला मी बाहेरून सपोर्ट करतो, पण मी यांच्या सोबत बसणार नाही. हे खणकावून सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. काँग्रेस सोबत कधी युती होणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यांचे चिरंजीव आज काय करत आहे हे पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. यांच्या चेहऱ्यावरती धूळ बसलेली आहे, पण त्यांना हे धूळ बसत कळत नाही. ते पुढचा आरसा साफ करायला बघतात. म्हणजे जे आपल्या पुढे आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची, त्यांच्यावरती बोट दाखवणं, त्यांनी ते कसे चुकीचे आहे, ते कसे गद्दार आहे, हे कसे लोक हिंदुत्ववादी नाहीत, फक्त हे दाखवायचा प्रयत्न करतात. पण आपल्या जे चेहऱ्यावरती धूळ येऊन बसली आहे पुरोगामित्वाची, हिंदू द्वेषाची, ती काढायचा हे प्रयत्न हे करणार नाहीत आणि करत नाहीत. हे तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच कळवा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद.